या दरम्यान पाहतो पोलीस मित्र संघटना त्याचबरोबर बैलगाडा शर्यत या संघटनेचे पदाधिकारी आपण पाहतोय विजयजी मस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आज कोल्हार या ग्रामपंचायतीची कोल्हार या गावाची हक्काची मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे जेवढे ग्रामस्थ आहेत निसूचपणे व्यासपीठावरती यायला पाहिजे, कारण घरची हक्काची स्पर्धा आहे. जयेश, इथे आमंत्रणाची गरज नाही आहे. जेव्हा हक्काचा व्यासपीठ असतो त्यावेळेस प्रत्येकाने या ठिकाणी उपस्थित राहायचं असते. बच्चे कंपनी याच्यासाठी, कारण 12 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना लकी ड्रॉ आहे, शेवटच्या रात्री सायकल आहे. त्यामुळे हे पाहतोय आणि आईवा झेलसाठी आज खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी येतील त्यांच्या आईवा झेलसाठी आपण पाहतोय. तर बघा पहिली जी आईवा झेल घेईल त्याला आपण पाहतोय ऑल वॉच अर्थात म्हणजे भिंतीवरचं घड्याळ पहिल्या आईवा झेलसाठी आहे. त्यानंतर स्मार्ट वॉच आहेत जे पुढील 5 आईवा झेलसाठी शेवटच्या रात्री आपण पाहतोय या ठिकाणी लक्की ड्रॉ असणार आहे. जर असेच जयवंतदादा असेच बक्षिसं असतील तर आम्ही पण मैदानाच्या बाजूलाच उभं राहिलेलं बरं ना, स्टेजवरती काय काम म्हणतात. तर जरूर अशी बक्षिसं आहेत. जयेश, कशाला आपण वरती यायचं ना, मैदानाच्याच बाजूला थांबू आपण. तर बक्षिसं या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी आहेत. मॅच ऑन केले जाते. 5 षटकांचा सामना आहे आपण या ठिकाणी पाहतोय. तर मॅच ऑन होते. पहिली जी 5 ओव्हर आहेत आपण मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत आपण पुढील मिडल इनिंग अर्थात मध्यांतरामध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी आयोजक कमिटीला विनंती असेल नेक्स्ट मॅचसाठी जे संघ येणार आहेत त्यांना आपण कॉल करून जरूर त्यांना सांगा. दोन्ही संघाचे 12 प्लेयर आले. बघा फायनलला जे लहान मुलांसाठी जो लकी ड्रॉ आहे त्याच्यासाठी ती सायकल पण या ठिकाणी पोहोचलेली आहे. तर मॅच ऑन. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. स्वर्गीय आर्यन 11 चषक 2025. पहिला चेंडू बंटी आहे वाघेचा ढकलला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी आहे. साहिलच्या सुरुवात 2 बंधू आपण पाहतो मैदानावरती. एकीकडे साहिल जाधव दुसरीकडे आकाश जाधव. ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. ते विजय गोमारे यांच्याकडून बघा विकेट हॅट्रिकला दुकान खुली गिराईक लगे हजर. हा 1000चं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकला. कालवा टप्प्याचा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक आहे. एक धाव या ठिकाणी पाहतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून स्पर्धा संदेश दादा हजारे आपण पाहतो पॅकरच्या दुनियामध्ये त्यांनी या वर्ष प्रवेश केला खऱ्या अर्थाने KPLच्या माध्यमातून आणि त्यानंतरच त्यांचं स्वप्न सुरुवात झालं. काय एक चांगली स्पर्धा आपण पाहूया. लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये आपण पाहतो शतरक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल जरूर होता. एक धाव या दरम्यान पुन्हा एकदा घेतली जाते. मित्रांनो स्पर्धा म्हटली गेली स्पर्धेची तयारी आणि खऱ्या अर्थाने एखादं नवीन बिल्डिंग एखादं नवीन घर बांधायचं असेल पायापासून ते रचाचं असेल तर खूप कष्ट सहन करायला होतात. मोजणी आखणीपासून त्याचा आरंभ प्रारंभ करावा लागतोय. यासाठी पाहतो नवीन विकेटची तयारी या ठिकाणी करण्यात आली. गेले कित्येक दिवस या मैदानाचं आपण पाहतोय कामकाज चालू होतं.
चला गावदेवी कोलारे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपल्या हक्काची स्पर्धा आहे दादा. अनेक दिवस खऱ्या अर्थाने दिवस रात्र मेहनत करून चांगला फटका समोर क्षेत्रक्षमध्ये 20 मध्ये चेंडू टाकायला गेला. चेंडू जातो लॉंग ऑन झोन मध्ये सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आल्या स्पर्धेचा पहिला चौकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. हॅलो 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 डीजे थोडासा बघ आवाज अजून काही होत असेल तर. त्यानंतर दांडी 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 गोल. जब तुम लगाओगे चौका उसके बाद भेजेगे पवेलियन. झटका क्रमांक 1. पद्माकर गोमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. खऱ्या अर्थाने पाहतोय त्रिमूर्ती आपण ते बॅनरवरती झलकताना दिसत सर्व आपण पाहतोय. आई एकविरा क्रिकेट संघाचे सर्व सदस्य या स्पर्धेचे सर्व नियोजक आयोजक कमिटी मेंबर खुश असतील. कारण जेव्हा स्पर्धेला सुरुवात होते ना, स्पर्धा सुरुवात करण्यापूर्वी खूप काही त्रास सहन करावा लागतो, खूप काही मेहनत घ्यावी लागते. आणि जेव्हा स्पर्धेचा पहिला चेंडू जेव्हा पडला जातोय त्या स्पर्धेचे आयोजक असतात ना, एक सुटकेचा श्वास सोडला जातो. थोडासा त्यांना त्या ठिकाणी धीर दिला जातोय, एक आराम भेटतो. बाबा आपली स्पर्धा या ठिकाणी सुरुवात झाली. बघा प्रदीपजी गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकलाही 1000. पद्माकर कुमारदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. षटकार हॅट्रिकसाठी पण आपण पाहतोय बोपेली संघासाठी खऱ्या अर्थाने 1000. नंतर हा उलटं होऊन जाईल जेव्हा सेकंड इनिंगला एकदा प्राईजमध्ये वडोतरी होईल आणि उलटं होऊन जाईल. प्रदीपदादांनी लावलेला प्राईज आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून मेहनत. संदेश हजारे आर्ट्सऑफ आपल्या सर्व कमिटी मेंबरला आपल्या कार्यकारिणीला मनापासून आपण शुभेच्छा देऊया. काय देखावा आपण पाहतोय तांडेल ब्रदर्सने. खऱ्या अर्थाने ही संकल्पना दामतच्या मैदानावर सर्कलची लाईटची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये आखण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चमकताना दिसते. शेवटच्या रात्री जेव्हा ड्रोन उडला जाईल, ड्रोनच्या कॅमेरामध्ये जेव्हा ही स्पर्धा कव्हर केली जाईल त्यावेळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं लुक आहे. संपूर्ण 178 देशामध्ये ही स्पर्धा आपण आज पाहतोय. KTC लाईव्ह इव्हेंटचे सर्व अजिंक्य पवार आज आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. त्यांची संपूर्ण टीम ऋषिकेश असेल, जितेश असेल, अनेक आपण पाहतोय. जरूर तुमच्या सोबत जोडलं जाईल ऋषी. त्या टायमाला आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आमचे नवनाथ तांबुले आपण पाहतो स्कोररच्या भूमिकेत आज आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. त्यानंतर राजेश भोईर यांच्यासोबत ऑफिशियल पॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. संभाजीचा पहिला आपण या अगोदरचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लाईन कट आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. धावसंख्या स्कोर कार्ड या ठिकाणी नवनाथ जरूर आम्हाला सांगतील धावसंख्या जाऊन पोहोचली ती. पहिल्या षटकात 8 धावा आपण पाहिल्या गेल्या. दुसऱ्या षटकात जर आपण पाहतो सुरुवात संभाजी वाघे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. वाईट चेक करायला सांगितले.
व्हाईट बॉल आहे. दत्ता बार्शीदादा यांना विनंती करतोय आपणही या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कव्हर पॉईंट इथं म्हणतो यामध्ये चेंडू टाकायला शतरक्षक चेंडूचा पाठला करतात. चांगलं शतरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. गणपतजी भुंडारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आई एकवेरा क्रिकेट संघ कोलारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्फूर्ती चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अनंत धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. तर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी या. बघा कोलार गावातील जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी कोलार हे बोपेले या परिसरामध्ये आपण पाहतोय. साई मंदिर परिसरामधून आमचे लक्ष्मी कॅस्टोल असेल, मातोश्री असेल, या ठिकाणी परिसरातून आपण पाहतोय. वास्तू निलेश हजारे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. जरूर आपण पाहतो या ठिकाणी आजचा दिवस म्हटलेला स्पर्धेचा उद्घाटन दिवस. आज नरेंद्र गोमारे दादा यांचा सुपुत्र श्रीचा आज वाढदिवस आहे आणि त्यालाही वाढदिवसाच्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून डीजे मास्टर जरूर जेव्हा वेळ भेटेल एक बड्डेचा सॉन्ग जरूर लाव आणि श्रीचा आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. नरेंद्र गोमारे दादा अनेक संघांना ते पुरस्कृत करत असतात. आता सध्या शर्तीमध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेसचं नाव म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. श्री 11 नावाने संघ आज पाहतोय. यंगस्टर कोलारे खेळतोय पण दादांकडून एक पारितोषिक आहे ह्या दोन्ही संघामधील यानी की सुशांत रायडर्स बोपेले किंवा श्री 11 यंगस्टर बोपेले कोलारे हे दोन्ही संघामधून जोही संघ क्वालिफाय होईल जर पहिला क्रमांक परत गेले फायनल परत गेले त्यांना गोवा ट्रिप असेल संघ जाईल. तेव्हा दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे. षटकाची समाप्ती आपण पाहतो. दुसरा पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. बघा पाण्याचे बॉटल्स तयार ठेवायचे. यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बी ग्रुपला सुरुवात करणार आहोत. बी ग्रुपची पहिली मॅच गावदेवी कोल्हारे विपक्ष आपण पाहतोय वाकस 11 वाकस. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे यानंतरच्या मॅचसाठी आणि आपण जसं वेळ भेटेल पाहुण्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. बघा कोलारे बोपेले आमच्या ह्या सर्व साई मंदिर बोपेले कोलारे परिसरामधून दामोतेमधून अर्थात कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील जेवढे वसाहत आहेत आणि जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असेल दादांनो लगेच लक्ष तुमच्याकडे जाणार नाही एवढ्या लांब परत आमचं कारण रात्रीची वेळ आहे. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं आई एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्फूर्ती चषक 2025 पर्व 7वे या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 7.50च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. येणारे आपण पाहतो 3 षटकं आपण पाहणार आहोत या ठिकाणी असतील. मी जे आयोजक कमिटी मेंबर आहेत खऱ्या अर्थाने ते पाहतात कुठे कुठे काय काय जे अर्धवट काम झालं. खऱ्या अर्थाने स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात करत असताना
खूप काही कामं असतात. नवीन मैदान आहे, खूप मेहनत घेतले संदेशदादा हजारे आणि संदेशदादा जोशी. एवन जोडी का म्हटली जाते, कारण जोपर्यंत मेहनत करत नाही तोपर्यंत मेहनतीला आपण पाहतो यश मिळत नाही. ती मेहनतही खूप घेतलेली आहे. इथे सुरेख फटका प्रसादच्या बॅटमधून चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत बसणार. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. स्वर्गीय आर्यन 11 चषकाचा हा पहिला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. बघा, फक्त लहान मुलं तुम्ही इथे एन्जॉय करणार आहेत. जर खाली गेलात ना, तिथे उभे राहिलात, एखादा झेल भेटला तर पहिला झेलसाठी काय, तो वॉल वॉच आहे, भिंतीवरचं घड्याळ. त्यानंतर स्मार्ट वॉच आहेत 5. इथे प्रसादच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. इथे गोलंदाज बंटी सांगतो फलंदाजाला, कब तक चलेगा तेरा बल्ला, एक बार मेरी घुमी गेंद, बल्लेबाज बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक दुसरा. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. मारुतीदादा हिलाल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मारुतीदादा हिलाल यांना विनंती करतो आहे, या आपण व्यासपीठावरती. कोलारे वाडी, कोलारे गाव, आमचं सर्व नेरळ ते साई मंदिर परिसर, कोण या ठिकाणी मान्यवर असेल त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा, सर्जा लक्षा ग्रुप कोल्हारे, तुषारजी गोमारे आणि हरेशजी गायकवाड यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. चौकार षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये, त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघासाठी या ठिकाणी लागलं गेलं आहे. दादांचं हे मनापासून गोडगोड कौतुक करूया. मान्यवर या ठिकाणी आहेत, या आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. डावखुऱ्यात फलंदाज विजय इथे पाहतोय. वाडी श्लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. गुरुनाथजी शिंगटे या ठिकाणी उपस्थित आहेत. या माऊली, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर आम्ही पाहतोय गणेश अनिलजी जाधव, गणेश स्वीट मार्टचे ओनर, सर्वांचे लाडके दादूस अर्थात अनिलजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो दादूसला, या आपण व्यासपीठावरती. दादूसचं मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. बाबू जाधव आणि चंदूदादा सोनावले या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माऊली गुरुनाथजी शिंगटे या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊलीला विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नवनाथ धावसंख्या जाऊन पोहोचले. केतन 22 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. आकाश जाधव ही माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज सचिन सावंत आपण पाहतो मैदानावरती. तिसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही या पॉवर प्लेचे 2 चेंडू बाकी आहेत. पाणी पाहिजे असेल तर मैदानात आपण पाहतोय यंगस्टर कोलारे, नवीन तर फलंदाज गेलेत बोपेलेचे, पण यंगस्टर कोलारे जर पाणी पाहिजे असेल 3-11 यंगस्टर कोलारे तर पाणी जरूर आपण मैदानात घेऊन जाऊ शकता. इथे सांगतो गॅपमध्ये चेंडू आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव आपण पाहतोय या ठिकाणी पूर्ण केली गेले. हे 2च्या सरासरीने 24 धावा आपण पाहतोय.
तिसरं षटक आणि शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी. आतापर्यंत 8.33च्या सरासरीने धावसंख्या पाहतो कुठली गेले. श्री 11 यंगस्टर कोलारे विपक्ष सुशांत रायडर्स बोपेले. आपण पाहतो एकाच ग्रामपंचायत आखेच्या अंतरावरती असेल. रोडच्या अलीकडे आणि रोडच्या पलीकडे असलेले दोन संघ. चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राय पाहिला गेला. डीपेक्षा कव्हर इतरमध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेने स्कोर कार्ड 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहे 3 षटकामध्ये. पाणी पाहिजे असेल तर मैदानात पाणी घेऊन जा. 3 षटकांचा वेल आपण पाहतो. यानंतरची मॅच वाकस 11 वाकस विपक्ष गावदेवी कोलारे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. मिडल इनिंगला मध्यंतरामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय नेरळ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे आपण पाहतोय माननीय डॉक्टर साहेब विवेकजी भगत आणि डॉक्टर दीपकजी सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो साहेबांना या आपण डॉक्टर साहेबांना या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून अधिक स्वागत. आदेश जोशी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आमचं बालादादा या ठिकाणी आपण पाहतोय त्याचंही मनापासून अधिक स्वागत. जितेवरून आपण पाहतो. आज जितेला माझा आवाज पोहोचत असेल. बाबू शेठ यांचं मनापासून अधिक स्वागत या ठिकाणी करूया. या डॉक्टर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. तर डॉक्टर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. जयेश जोशी साहेब आपण पाहतोय सर्व आपण डॉक्टर्स या ठिकाणी आहेत. आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत. नेरळमध्ये हे सर्व गरज आहे. मला वाटतं लहान मुलांसाठी खूप मोठा दवाखाना अजून व्हावा ही अपेक्षा आहे. आणि खऱ्या अर्थाने लेडीज मल्टीक्लेअर त्याला म्हटलं जातं आहे DRT हे पण हॉस्पिटल एक चांगलं व्हावं. त्यानंतर आम्ही नेरळमध्ये सर्वात ते वायंग वधू आपण ज्याला अपंग वधू बोलतो त्याच्यावरती एक पण हॉस्पिटल बदलापूर शिवाय नाही आम्हाला. त्याची पण एक व्यवस्था नेरळमध्ये व्हायला पाहिजे. कारण नेरळ सिटी वाढली गेली आता. जरूर नेरळ मल्टी स्पेशमध्ये जरूर आपण डॉक्टर साहेबांशी आपण जरूर याबद्दल आपण चर्चा करूया. मध्यंतर तसा वेळ डॉक्टर साहेबांशी चर्चा करूया आणि या हॉस्पिटलविषयी अजून माहिती डॉक्टर साहेबांकडून जाणून घेऊया. तोपर्यंत आपण जाऊया मैदानाकडे. सचिन सावंत आणखीन एक मोहरा या ठिकाणी गारद होतोय. झटका दिला जातो. जणू काय आज बोपेले संघाने विचार केलाय. संतोष जाधव साहेब महेंद्र जाधव साहेब भाई का आज सर्वांना बॅटिंग भेटावी. कारण घरची स्पर्धा आपली गावची स्पर्धा आहे ना. दोन्ही संघ जवळचेच आहेत. मैत्रीपूर्ण लढत. सर्व जे आघाडीचे होते धारातीशी पडलेत सर्व माघारी परतलेत. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 25 या आकड्यावरती झटका आपण पाहिला गेला. पहिल्यांदा साहिल बाद झाला. त्यानंतर आकाश बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं गेलं कैलाशने जर विकेट हॅट्रिक घेतली तर मयूर हजारे यांच्याकडे 1000 रुपये आहे. जरूर आपण पाहिलं लक्षा सरच्या ग्रुपकडून पण विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. प्रदीपजी गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. संधी होती या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतो त्या ठिकाणी स्लिपच्या स्वरूपात त्या ठिकाणी तैनात होता. एक धाव आपण पाहतो जी 25 वरती धावसंख्या आणली होती विजयजी म्हस्कर साहेब. क्रिकेटवरती प्रेम नसतं आज गावची स्पर्धामध्ये जरूर या ठिकाणी आहे. नाही तर शर्यत म्हटली गेली तर दादांचा नाद नाही. कारण अनेक बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक रती महारथी त्यांच्याकडे जरूर येतात. कारण त्यांचा वर्कशॉपच त्या पद्धतीचा आहे. दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला जे मान्यवर या ठिकाणी आहेत बहुसंख्येने आपण पाहतोय. आयवा जेल पकडा मित्रांनो बक्षीस मिळवा. आम्ही स्टेजवरती आहेत. एवढ्या लांब षटकार आला तर जरूर आम्ही पण पकडू.
चांगला फटका होता. शतरक्षण पाहतो कैलाश. ज्याप्रमाणे कैलाशची रिक्षा चालते ना दादा, रिक्षा चालते ना कैलाशची, त्याचप्रमाणे त्याची गोलंदाजी चालते. कुठेही कधी कधी वलन घेईल सांगता येत नाही. युटर्न परफेक्ट असतो त्याचा. इथेही बघा परफेक्ट चेंडू पकडला गेला. फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवणं खूप कठीण असतंय. तो त्या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. विजय शिंदे आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज आहे. राजेश भोई जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांनाही माहिती आहे इथे फलंदाज धावबाद. लेझी क्रिकेट त्यामुळे पहिली ही धावबादची विकेट. थँक्यू प्रियेश बाबरे, आमचे साथी समालोचक प्रियेश बाबरे. जर आपण पोचला असाल, हा धन्यवाद. त्यांचा कॉल तेच बघत होतो. प्रियेश आलात, धन्यवाद. आणखीन एक फलंदाज पाहतोय आघाडीचा फलंदाज कुलदीप मोरे आपण पाहतो नवीन फलंदाज. तर संतोषजी जाधव, गोपेले कोलारे, पोलीस पाटील यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. महेंद्र भाई आता प्रत्येक चौकाराला 1000-2000 रुपये लावावे लागतील तर ते मोठी फटके येतील असं वाटतंय. विकेट छोटी आहे, आपण पाहिलं मैदान छोटं आहे, तिला पार करणं खूप गरजेचं आहे. इथे सुरेख फटका. शतरक्षक त्या ठिकाणी पडणार. दर्शक चेंडू होतो सीमारेषा पार. दादा आयवा जेलला संधी होती, खेळाडूंनी आहे का, खेळाडूंनी बसून घ्यायचं. तुम्ही आयवा जेलसाठी जाऊ नका, पण जे इतर जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी होती. जर आयवा जेल पकडला असता विजयजी मस्कर साहेब, सुभाषजी मस्कर साहेब आणि विजयजी गोमारे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय स्मार्ट वॉच आहे ते 5 नंतर पहिला वॉल वॉच पाहतोय. तर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 33. जरूर एक साहिल एक माईक तिथे आता जॉईन करून ठेव, एक माईक जॉईन करून ठेव. 33 धावा आहेत आपण पाहतो स्कोर कार्डवरती. 4 षटकांचा खेळ जरूर आपण पाहतोय समाप्त झालाय. चला मिडल इनिंग मध्ये आपण पाहतोय. हॅलो 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 टॉस केला जाईल इथे. वाकस 11 वाकस कॅप्टन. टॉस करण्यापूर्वी जे नियम अटी आहेत आयोजकांशी 15 मिनिटं अगोदर भेटून घ्यायचे, ते नियम आपण पालन करून घ्या टॉस ओढण्यापूर्वी. त्यानंतर गावदेवी कोलारे आपणास ती सूचना असेल, आयोजकांना आपण प्रथमतः भेटून घ्या. हॅलो आपण पाहतो जयवंत हजारे यांच्याशी संपर्क साधायचे, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला त्यानंतर टॉस केला जाईल. एक धाव आपण पाहतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चिते के चपलाईने हरणाच्या गतीने धावले 2 फलंदाज. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. लक्ष नव्हतं कुलदीपचं आणि विजय शिंदे कॉल नाही, लक्ष नाहीये. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय पूर्ण केले जातात. त्या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज सज्ज झालाय. इथे कुलदीप मोरेचा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात होता. जरूर आपण पाहतोय ऑफिशियलचा निर्णय जरूर आमच्याकडे पोहोचेल. फलंदाज बाद आहे. फटका सुरेख होता त्या ठिकाणी, चांगला झेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋतिक संघाचा स्टार खेळाडू आपण पाहतोय, ज्याने सर्व खेळाडूंना आपण पाहतो तयार केलेत, तो ऋतिक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. विकेट प्राप्त केलाय. केतन उद्या स्टेटस झलकणार, विकेट पडलाय. इंस्टाग्रामवरती ही क्लिप व्हायरल जरूर होणार. हा इंस्टाग्राम फेमस आहेत ते सर्व, ही रील व्हायरल होणार. मित्रांनो इंस्टाग्रामच्या आय डीवरती जा, उद्या यंगस्टरच्या सर्व रील्स पाहायला भेटतील. आज जेवढे झेल पकडले, जेवढे चेंडू अडवले जातील ते रीलच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी असेल. सोनावणे या ठिकाणी उपस्थित आहे या व्यासपीठावरती. आपले मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान पंचाने 2 हात केले समांतर. धावसंख्या जोडली जाईल ती स्कोर कार्डवरती अवांतर.
एका धावेने स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 36 थांबवलंय थांबवलंय या ठिकाणी. चांगला फटका आपण पाहतोय. शतरक्षक जरूर त्या ठिकाणी आहे. एका धावेवरती स्कोर कार्ड या ठिकाणी 37 या आकड्यावरती. आता उर्वरितचे चेंडू आहेत. विजय शिंदेला विनंती विचार करावा लागेल. थोडेसे मोठे फटके मारावे लागतील. अपेक्षा आहे. नाही तर जयदास फिटनेस क्लबच्या खाली चायनीजचं सेंटर आहे. लगेच चायनीजच्या कॉर्नरवरती जा, तंदुरुस्त व्हा, काहीतरी खा, तर मजा येईल. धनुका उपास पकडलाच बोपेलीच्या खेळाडूंनी. ते मोठे फटके येत नाही आहेत. जे पाहिजेत ते मोठे फटके येत नाही आहेत. याला म्हणतात प्रॅक्टिसचा अभाव. हा जाधव साहेब, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. आज बोपेले संघ पाहतोय ज्यांनी दामतच्या मैदानावरती 64 सारखा स्कोर उभा केला होता. इथे पाहतो पॅडवरती चेंडू बदललाय. लेग बाईची धाव, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पकडली जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतो एका धावेने धावा कशा पण येऊन द्या. आता धावसंख्या जर आव्हान ठेवायचंय, धावांची गरज आहे या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 38. या बघा, 5वं षटक संपण्याची वेळ झाली. गावदेवी कोलारे आणि वाकस इलेवन वाकस, आपण आयोजक जयवंत यांच्याशी लगेच संपर्क साधा, कारण मिडल इनिंगला टॉस केला जाईल. इथे पाहतो आपण क्रॉस झालं नाहीये, त्याच्यामुळे आपण पाहतोय विजय शिंदे यांना माघारी परतावायला आणखीन एक झटका आपण पाहतोय. दिनेश भुंडेरे आणि अंकुश जामकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती लहान मुलांसाठी जी सायकल आहे ती सायकल आपण पाहतोय अंडर 12 12 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ती लक्की ड्रॉ होणार आहे. ते लक्की ड्रॉसाठी सायकल आपण पाहतोय. जरूर या ठिकाणी पोहोचले. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, सायकल, मालिकावीरसाठी जी बाईक आहे. खऱ्या अर्थाने जे संघ या ठिकाणी येणार आहेत ते खेळाडू 48 संघ खेळणार आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं 2 मालिकावीर आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 38. 39 धावांची गरज असेल विजयासाठी ती 3-11 यंगस्टार कोलारी संघाला. तर जरूर आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केला जाईल. वाकस इलेवन वाकस विपक्ष गावदेवी कोल्हारे या दोन संघादरम्यान टॉस होईल. श्री गणेश कृपा स्वीट मार्टचे ओनर, सर्वांचे लाडके अनिलजी जाधव अर्थात लाडाचे दादूस यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस या ठिकाणी पाहतो केला जातोय. कॉल गावदेवी कोल्हारे संघाचे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. जरूर राजेश जरूर या ठिकाणी आहेत. तर टॉस केला जाईल. तर जरूर आपण पाहतोय सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. नाही ते म्हणतो पहिले सत्कार घेऊ, आता काय करणार, म्हणणं होतच घ्यायचं होतं पण आता पाहुण्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल. तर पाहुण्यांना विनंती करतो कुठे जाऊ नका. तर जरूर तर मी अनिलजी गायकवाड यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विजयजी मस्कर साहेब, पोलीस मित्र संघटना तसेच बैलगाडा शर्यत संघटनेचे पदाधिकारी विजयजी मस्कर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अनिलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा स्वागत या ठिकाणी केला जाईल.
बघा मी जरूर नावं आपली पटापट या ठिकाणी घेणार आहोत. अशोकजी नाईक साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रामदासजी गोमारे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. तर कॅमेरामॅन जरूर आपण पाहतोय. यानंतर आपण पाहतोय श्री गणेश कृपा स्वीट मार्टचे ओनर लाडके दादूस अर्थात अनिलजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय अनिलजी गायकवाड यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण अनिलजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर संदीपजी जोशी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रामदासजी गोमारे साहेब यांचं आपण स्वागत या ठिकाणी करायचं आहे. बाबूदादा जाधव आपण थांबायचे. बाबू जाधव आपणही थांबायचे. अनिलजी गायकवाड यांना विनंती करतो बाबू जाधव यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. चला प्लीज आयोजक कमिटी मेंबर बाबू चला वरती चला जरा. चला पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचबरोबर अरुणजी शिंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबू जाधव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. बाबू जाधव संदीपजी जोशी यांच्या शुभ हस्ते. प्रियेश फक्त मॅचकडे आपण थोडंसं लक्ष करा. मी तोपर्यंत पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. त्याचबरोबर अरुणजी शिंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपले आयोजक कमिटी मेंबर तुम्ही तिथेच थांबा. आपलं चला तिकडे अमित सर्वांनी. हॅलो हॅलो चेक. श्रीमान सुभाषजी गोमारे साहेबांच्या वतीने षटकार अटॅकसाठी 500चं पारितोषिक. धन्यवाद. संजयजी हजारे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संजयजी हजारे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर खंडूदादा हजारे यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आयोजक कमिटी मेंबर तुम्ही फक्त वरती थांबा. खंडू हजारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. खंडू हजारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर दत्तादा गोमारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दत्तादा गोमारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर सुभाषजी गोमारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सुभाषजी गोमारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर संतोषजी जाधव पोलीस पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संतोषजी जाधव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर निवृत्ती सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जयेशजी जोशी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जयेश जोशी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तेजस हजारे आणि मित्रमंडळ. तेजस हजारे आणि मित्रमंडळ यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तेजस आपल्या मित्र परिवारांना घेऊन व्यासपीठावरती यायचे. जयेश जोशी दिनेशजी गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अनिलजी पवार ऋषिकेश बोदडे. अनिलजी पवार ऋषिकेश बोदडे. रोहित अंदुरकर तेजस अंदुरकर वीरेंद्र रॉय सचिन मोडक. घ्या तुम्ही. मी नावं घेतो कारण मॅच पण चालू आहेत. आपण वरती जेवढे आपले कार्यकर्ते आहेत जे आपले सभासद आहेत कमिटी मेंबर आहेत त्यांनी ते आपण पाहतो पाहुणे त्या ठिकाणी आहेत त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायचे. दिनेश गायकवाड
ऋषिकेश बोदडे, रोहित अंदुरकर, तेजस अंदुरकर, वीरेंद्र रॉय, सचिन मोडक, साईनाथ पलसमकर, भाई महेंद्र जाधव, घ्या आपण पाहुण्यांचं आपण स्वागत. आणि प्रियेश प्लीज सॉरी दादा, थोडंसं आपण पाहतोय कारण आज पहिली रात्र आहे. आहेत बघ सगळे, पटापट आपण घेऊया. पण जे आयोजक कमिटी मेंबर तुम्ही आदली बदली व्हा फक्त. भाई महेंद्र जाधव, त्यांचा स्पेशल थँक्स आपण या ठिकाणी करणार आहोत. डॉक्टर विवेकजी भगत, डॉक्टर दीपकजी सिंग, आदेश जोशी, अर्णव कोंगले, आपण विशेष सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत. मयूर यांच्याकडून बंटीसाठी षटकार हॅटिंगसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मयूर हजारे यांच्याकडून हा पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. विनंती करतो जरूर आपण ज्यांची नावं घेतलेत आपले मान्यवर या ठिकाणी आहेत, सर्वांचं मान सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कारण मी जर मान सन्मान करत बसलो आहे तर खऱ्या अर्थाने ते कीर्तनकार आपण असतात ते नेहमीच बोलतात कीर्तनकार एक असतो पण त्या पत्रिकेमध्ये 1000 गरजेचा असतो, सन्मान देणं गरजेचं असतो. घरची स्पर्धा आहे, जरूर या पॅडल करायचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला गेला. प्रेक्षकांबरोबर जरा स्कोर आपण या ठिकाणी पोचूया. प्रियेश दादा बाबरे आमच्या सोबत जोडले, एक गोड आवाज कर्ज टेनिस क्रिकेटचा मिनी कुणाल दाते ज्याला संबोधलं जात आहे त्यांच्या आवाजाचा स्कोर मैदानामध्ये जाऊन द्या. 16 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. अनिकेत हजारे, आमचे फुलोरे दादा, विजयजी गोमारे, यशवंत खाडे, मिलिंदजी हिलाल, तेजस हजारे, जीवन कांबेरे या सर्वांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. संकुलमधून आलेले आमचे सर्व पाहुणे आहे. विशाल दादा या आपले मान्यवर सर्वांना घेऊन या ठिकाणी. विशाल दादा तर आमचे आणखीन एक सुंदर आयोजक वाकदच्या मैदानावर त्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा धर्मदादा शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. अठरा चेंडूंमध्ये 20 धावा संख्येची गरज आहे. 18 मध्ये 20. हॅलो चिक, भूषण गवली, गणेश गवली, सदानंद गवली दादा, सोमनाथ बुंडेरे या आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं मनापासून अधिक स्वागत. रोहिदासजी हजारे, सुरेश हजारे, गावदेवी क्रिकेट संघ कोलारचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचे. रुपेशजी हजारे,
बबनदादा हजारे, जामघाले मामा या पण व्यासपीठावरती आहे. खाडे काका, सुनीलजी जोशी, साई शदा वॉटर सप्लाय या पण व्यासपीठावरती यायचे. जरूर आपण किती बॉल किती रन्स पाहिजे जरूर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. 18 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. 20 बनवायच्या उर्वरित 18 चेंडूंमध्ये. दिलीपजी मिनमिने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायची. विनायकजी गवली यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायची. योगेश बारशी, बंटी मस्कर, गणेश हजारे या सर्वांनी व्यासपीठावरती यायचे. या योगेश बारशी यांना विनंती करतो यायचे. या दरम्यान पाहतोय LBW समोर सापडला. साहिल जॉईंट आहेत का आपण? चला या आपण साहिल डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत लगेच पोहोचायचे. स्वागत आपण जसे वेल भेटलं त्याचं स्वागत घेणार आहोत आपण आता. अजून जर मान्यवरांचं स्वागत राहिलं असेल थोडंसं आपण क्रिकेटवरती पण लक्ष देऊया. मलाही माहिती आहे मॅचेस पाहायचे. डॉक्टर साहेबांचे पण मानसन्मान या ठिकाणी आहेत. अनंत दुले साहेब यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. राकेश मोरे यांचाही मानसन्मान केला जाईल. समीर गोमारे, विजय गोमारे, संजय शिंगटे, प्रकाश वारे, दिनेश मिनमिने चला व्यासपीठावरती यायचे. मंगेशजी विरले, मंगेश जरूर कॅमेरामध्ये कव्हर केलं जाते. कृष्णा डायरे बघा आमचे जयवंत दादा सर्वांना आपण आमंत्रित या ठिकाणी करतात. राकेश मोरे यांचा या ठिकाणी मानसन्मान होईल. साहिल आपण तयार राहायचे डीजे आणि इथे चांगला फटका बंटीचा. येस यस अमित, अमित सकाळी लवकर उठावं लागलं असतं. अमित पहिला जेल आहे ना वॉल वॉच आहे आपली दिवार, हा भिंतीवरचा वॉच आहे. नाही पकडली का? ओके पण तो त्याला कुठे भेटणार? आयोजक कमिटी मेंबर आहे त्यांना काही नाही, त्यांना काही नाही आहे. कशाला आयोजक कमिटी मेंबरला ना प्रेक्षकांसाठी आहे, हे प्रेक्षकांसाठी आहे. हा आयोजक कमिटी मेंबरसाठी नाही आहे, ते प्रेक्षकांसाठी आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेल्या पंचांकडून चेक करण्यात येत आहे. षटकार अटॅकसाठी समथिंग पारितोषिक लावण्यात आलं होतं. पंचांकडून ओव्हर द वेस्ट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला. लावतो दादा लावतो. रिव्ह्यू घेतलाय. सुरुवातीलाच आम्ही सर्व प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करत आहोत की समालोचन आपल्यापर्यंत पोहोचत नाही. काही मुख्य मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य, मॅनेजमेंट टीमचं आद्य कर्तव्य आहे. फेअर बॉल आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन इथून येत असताना फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे 6 धावा या बॉलवरती मिळतील. षटकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. फलंदाज बंटी वाघे यांच्या बॅटमधून 6 बॉल त्यानं फेस केलेत. 6 मध्ये एकंदरीत 18 या धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये बंटी. धावा 26-26. कमी गतीने टाकला ऑन साइडला. ओ व्हॉट अ शॉट.
फ्रंट फुटला बाहेर काढत पाहत होता चेंडू, त्याला लेग ग्लान्स करत सीमा पार पाठवलेला षटकार. वाकसकरांनी पकडली. जरूर जरूर दादाचा सत्कार या ठिकाणी जरूर केला जाईल. तर मयूर हादर यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. ब्लॉक ऑल ब्रह्मास्त्रचा मारा आपण या ठिकाणी पाहतोय. तेरा चेंडूंमध्ये 7. पहिला आयवा झेल जो वॉल वॉच होता, वाकसवरून मोहन शेठ तलवी साहेब यांनी तो आयवा झेल घेतलाय. जरूर आपण पाहतोय. बॉल झालेला युट्यूब कॅमेरामॅन, मिडल कॅमेरामॅन थोडंसं बघतं. वाकसचा जे कॅमेरामॅन चांगला कव्हर करून घे, घरी दाखव. दादा मैदानात गेला, दादा काहीतरी घेऊन आला. हां दादा, पुढच्या वर्षी वाकस संघामध्ये तुझी येणाऱ्या स्पर्धेमध्ये वाकस संघामध्ये तुझी निवड आहे. जरूर राजा वैखरेला घरी बसवून तुम्ही मैदानात जा. राजा, ओ राजे सर, कॅश घेतली मोहन दादानी. हां रवी कांबरी वाकसवरून या ठिकाणी दादा उपस्थित आहेत. दादा विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. 12 चेंडूंमध्ये 6 ची गरज आहे. 12 बॉलमध्ये 6. हॅलो चेक. हॅलो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 धावसंख्येची इथून गरज आहे. दिलीपजी मिनमिन आणि राजू बार्शी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. 12 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. कोलार संघाला 12 चेंडूंमध्ये आता 6 इथून करायच्यात. बंटी वाघे जबरदस्त बॅटिंग करतोय. हॅलो चेक. 12 चेंडूंमध्ये 6 ची गरज असताना ओव्हर नंबर 4 हे भरपूर महत्वपूर्ण राहणार आहे. चालू असलेला IPL मध्ये आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहत आलेलो आहे. अशाच धावा डिफेंड होत आलेल्या आहेत. 111 धावा पंजाब सुपर किंग्सनं डिफेंड केल्या. किंग्स 11 पंजाबनं डिफेंड केल्या. त्यानंतर 14 षटकांचा सामना, बरेचसे काही व्हेरिएशन आपण IPL मध्ये पाहिलेले आहेत. हेच लागले, महत्वपूर्ण झेल होती, निसटली हातामधून. बॉल सरळ सीमा पार. इथून देखील मॅच बनवू शकले असते भोपेले संघ, परंतु निघाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. आणि इंडिव्हिज्युअल बंटी वाघे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 29 वर. भरपूर मोठी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपण या स्पर्धेचं विवरण तर करणार आहोत. 2 धावसंख्येची गरज. कोलाते चेंडू लाऊड अपील. लिट्स अँड प्लम समोर सापडला. फलंदाज बाद. नो आर्ग्युमेंट. बॅट्समन आउट. मला उत्कंठा बऱ्याचशा महिन्यांपासून लागली होती. बऱ्याचशा महिन्यांपासून ही स्पर्धा चर्चेमध्ये होती. सुशांत रायडर्स बोपेले बनाम श्री 11 यंगस्टर कोलार या 2 टीम मध्ये मॅच तुम्ही पाहतायत. आणि
जो सामना आहे जो मैदानाच्या आतमध्ये रंगत असलेला सामना इंस्टाग्रामवरती व्हायरल झाला होता. ऋतिक गोमारे ॲज अ कॅप्टन आणि दुसरीकडे साहिल ॲज अ कॅप्टन. म्हणजे ही स्पर्धा फक्त आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये राहिलेली नाही, तर इंस्टाग्रामवरती देखील ऋतिक वर्सेस साहिल असा संघर्ष त्याने डिस्प्ले केला. मैत्रीपूर्वक लढत आहे हे महत्त्वपूर्ण सांगणं गरजेचं आहे. दोन जवळचे संघ हो लॉफ करतात. फटका आहे ऋतिकचा. म्हटलं जातं जे कराल ते हिमतीवर करा, कारण गमतीवर देखील दुनिया देखील टाळा वाजवते. ऋतिक गोमारेने आपल्या अनोख्या स्टाईलनं फटका खेचलेला विजय षटकार.